अशा प्रकारे हातोडा ना अनधिकृत बांधकामावरती पडला पाहिजे। पण कसं आहे ना, आपले गव्हर्नमेंट एवढे लवकर लक्ष देत नाही आहे, पण तरी आपल्याकडून जेवढी चांगली कामे होतील तेवढी आपण करूया। आता जसं की वीरा देसाई मार्गवरती इथे हा समोर पद्मावती ज्वेलर्स आहे आणि साईडलाच एक स्टोअर आहे। तर तिथून बघा माणसं वरून फुटपाथवरून चालणार नाही, कारण का तिथं हायच नाही आहे। तो फुटपाथ नाही हा दुकानवाल्यांनी खाल्ला आहे आणि खाऊन त्याचे ढेकर पण हे लोक देणार नाही, कारण की त्यांचा कोटच तेवढा मोठा आहे। जेवढी जागा भेटेल तेवढी त्यांना कमी असते, कारण त्यांना माहिती आहे गव्हर्नमेंट आपल्याकडे लक्ष देणार नाही आहे। आता समोर आपल्या त्यांचीच बाईक आहे आणि त्याच्याच बाजूला माल उतरवण्यासाठी टेम्पो लागला आहे, त्याच्यामुळे ही ट्रॅफिक जाम होते आणि रोडवरून माणसं मध्येच चालतात। आता जर त्या माणसांना थोडीशी तरी आमच्या गाडीची टक्कर लागली, धक्का लागला, तर परत ते गाडीवाल्यालाच बोलणार। पण तिथे फुटपाथ नाही आहे, हे भाजीवाले असणार, गाडीवाले दुसरे असतात जे पार्किंग करून असतात, त्यांना बोलणार नाही ना। हेच तर चुकतो आपल्या लोकांचं। Incoming call from automatic cab thermofisher killer identified by कौन है ये लोग?